नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप जोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। या प्लॅटफॉर्मवर आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा गणित भाग 2 प्रश्नपत्रिका 2022 मार्च 2022 संपूर्ण उत्तरासह। ओके, या अगोदर आपण बीजगणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका सोडवली होती, ती देखील अगदी सोप्या स्वरूपात समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय आणि कमीत कमी वेळात इथे देखील आपण चर्चा करणार आहोत। कशा प्रकारे वेळेचं नियोजन करायचं, कशा प्रकारे तुम्हाला वेळ पुरेल किंवा त्याही वेळेच्या मर्यादेच्या अगोदर आपला पेपर सोडवणं झाला पाहिजे। चला तर मग माझी ती भाग 1 ची प्रश्नपत्रिका पहा, म्हणजे तुम्हाला भाग त्याच्यामध्ये मी सविस्तर समजावून सांगितलेलं आहे। ते कशा प्रकारे वेळेचं नियोजन करायचं हे देखील तिथे सांगितलेलं आहे मी। चला तर मग सुरुवात करूया। भूमिती भाग 2 बघा, बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च 2022, एकूण गुण असतात 40 आणि वेळ असतो किती 2 तास। यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असतं, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 हे मूल्यमापन केवळ प्रथम पर्यायात कितीही वेळा तुम्हाला लिहिता येणार नाही। बहुपर्यायी प्रश्न प्रथम पर्यायामध्ये जे लिहिले तुम्ही तेच ग्राह्य धरण्यात येईल। बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर देताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहायचं, उगीच सोडवत बसायचं नाही, हो की नाही? ठीक आहे। आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी, रचनेतील सर्व खुणा स्पष्ट असाव्यात आणि प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे। ठीक आहे, चला तर मग त्यानंतर प्रश्न पहिला। प्रश्न पहिला काय म्हणतो, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहायचे। फक्त आपल्याला वर्णाक्षर बघा, हे 2 त्रिकोण समरूप आहेत, 2 समरूप त्रिकोण दिलेत आपल्याला। मग आपण काय म्हणालो, जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात। बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF, हो की नाही? म्हणजे कोण A हा कोण B शी एकरूप असतो, कोण B हा कोण E शी एकरूप असतो आणि कोण C हा कोण F शी एकरूप असतो। आलं का लक्षात? कधी? जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा। मग आता कोण A 48 दिले आपल्याला, मग D किती असेल? 48च असेल। कारण काय? दोन्ही कोण एकरूप आहेत, समरूप त्रिकोणाचे संगत कोण। म्हणजे प्रश्न पहिला A मधलं, प्रश्न पहिला A मधलं पहिल्यामधलं कोणतं उत्तर आहे? 48, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक A। या ठिकाणी 48 लिहिले तरी चालते, नाही लिहिले तरी चालते, लिहूच नका, फक्त पर्याय लिहा म्हणते, ते वर्णाक्षर लिहा म्हणते। हे 48 नाही लिहिले तरी देखील चालेल। बघा, O केंद्र असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूशी AP ही बरं बघा, हे आपलं वर्तुळ O केंद्र असलेल्या वर्तुळाला P या बाह्यबिंदूपाशी AP ही A बिंदूपाशी स्पर्शिका काढली। AP O केंद्र असलेल्या वर्तुळाला P या बाह्यबिंदूपाशी AP ही A बिंदूपाशी स्पर्शिका काढली। AP अशी स्पर्शिका काढली, या ठिकाणी आपला A आहे, हो ना? मग OPA बरोबर किती? 30। हा किती? 30। तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल? हा किती आहे? 90, हो ना? OP बरोबर किती? 12। OP बरोबर किती? 12। मग 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निंपट असतं, म्हणजे 6 येईल। 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निंपट असतं, हो ना? 30, 60, 90 चा प्रमेय असतो। 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निंपट असतं, पर्याय क्रमांक ABC, हो ना?
दुसरा हे 600. हे नाही लिहिलं तरी देखील चालते. आलं लक्षात तुमच्या. बघा रेषा AB ही एक्स अक्षाला समांतर आहे. समजा हा एक्स अक्ष आहे आपला आणि ही AB ही रेषा आहे एक्स अक्षाला समांतर आहे. ए या बिंदूचे निर्देशक 1, 3 आहेत. म्हणजे ए हा बिंदू इथे आहे 1, 3. ए हा बिंदू. तर बी बिंदूचे निर्देशक कुठे आहेत? तर बी बिंदूचे निर्देशक 3च असेल. आलं का लक्षात? वाय निर्देशक 3च असेल. एक्स निर्देशक कोणताही असू शकतो. वाय निर्देशक 3 म्हणजे D - 5 3. नंबर 3 D - 5 3 या ठिकाणी असं आहे ना ते. एक इथे 2 रोमन मध्ये आहे ना हे सगळं. 3 आणि इथे 4. आता बघा 4 नंबर काय म्हणते. 2 tan 45 वजा 2 sin 30 ची किंमत किती? आता बघा tan 45 किती असतो? tan 45 1 असतो. sin 30 1/2. बघा रफर केलं मी. 2 गुणिला tan 45 किती असतो म्हणलो मी? 1. tan 45 हो. tan 45 किती असतो? 1. आणि sin 30 किती असतो? वजा 2 गुणिले 1/2. sin 30 1/2 असतो. या 2 ला 2. हा कॅन्सल झाला. बे 1 बे. बे 1 बे वजा इथे किती उरला? 1 बरोबर किती? 1. पर्याय क्रमांक किती आहे तो? 2 बी. या ठिकाणी 1 पाहिजे होतं. बी नंबर बी. लक्षात तुमच्या ते काय येईल? 1 असं पाहिजे होतं. पुन्हा एकदा सांगतो हे लिहिलं नाही तरी चालते. फक्त वर्णाक्षर लिहिले पाहिजेत. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पहा आता त्याच्यानंतर प्रश्न पहिला बी मधलं पहिलं. प्रश्न पहिला बी मधलं पहिलं. त्रिकोण एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर 90. ठीक आहे. एसी बरोबर 9 वर्गमुळात 2. इथेच काढू का मी? बरं चला आकृती काढूच. एबीसी काढतो. हा ए बी सी हा किती? 90. बीएसी बीसी हे 45. हा 45. हा देखील 45. आणि एसी बरोबर 9 वर्गमुळात 2. तर आपल्याला काय करायचंय? एबी ची किंमत काढायची. बघा त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर 90 आणि उरलेलं कोण ए बरोबर कोण सी बरोबर किती? 45 अंश. म्हणून त्रिकोण ए बी सी हा 45 90 अंशाचा त्रिकोण आहे. हो की नाही? मग 45 कोणासमोरील बाजू किती असतं? कर्णाच्या 1/2. मग 45 कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट. हो की नाही? मग आता बघा 45 कोणासमोरची बाजू कोणती आहे? ए बी आहे आणि बी सी आहे. हो की नाही? आपल्याला ए बी विचारले. दोन्ही सारख्याच असतील. ए बी बरोबर 1/2 गुणिला कर्ण. हो की नाही? आणि कर्ण कोणता आहे आपला? ए सी म्हणूया आपण. मग 1/2 गुणिला कर्ण किती आहे? 9/2. हा कॅन्सल. म्हणून ए बी बरोबर किती?
9. ए बी बरोबर किती 9 असेल. हेच आपलं उत्तर. ए बी बरोबर 9. लक्षात तुमच्या. बघा आता झाला प्रश्न पहिल्या बी मधलं पहिलं, हो ना. आता पहा दुसरं काय म्हणते. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी व जीवा सी डी एकरूप आहेत. मेजर कंस ए बी बरोबर 120 तर मेजर कंस सी डी बरोबर काढा. बघा नंबर 2, जीवा एकरूप म्हणून जीवेने तयार केलेले कंस एकरूप असतात. आलं की नाही लक्षात. आता आकृती काढायची गरज नाही, मी तुम्हाला काढून दाखवतो. पहा, हा झाला ए बी, हा झाला सी डी. ही ए बी आणि सी डी हे कसे आहेत, एकरूप जीवा आहे. मग या जीवाने हा कंस तयार केला, या जीवेने हा कंस तयार केला. मग या एकरूप जीवा आहेत, म्हणजे त्या एकरूप जीवेने जे कंस तयार केले ते कंस देखील एकरूप असतील. मग आपल्याला काय लिहिता येईल, जीवा ए बी एकरूप जीवा सी डी आपल्याला काय दिले पक्षामध्ये, हो की नाही. म्हणून कंस ए बी एकरूप कंस सी डी होईल की नाही. जीवा एकरूप म्हणजे कंस एकरूप. मग आता बघा, कंस ए बी 120 आहे, म्हणून मेजर कंस सी डी बरोबर किती असेल, म्हणून मेजर कंस सी डी बरोबर किती 120, कारण आपल्याला ए बी किती दिलाय 120. आलं लक्षात तुमच्या. असं होतं हे दुसरं गणित. ठीक आहे. तिसरं गणित काय म्हणते, मध्यगा संपात बिंदूचा निर्देशक आहे, तर वाय निर्देशक काढायचा आहे. पहिले आपल्याला आपण पहिले लिहून घेऊया. प्रश्न कितवा होता, प्रश्न पहिला बी, हो ना. प्रश्न पहिला बीच होता ना. पहिला बी मधले तिसरं. प्रश्न पहिला बी मधलं तिसरं. बघा 4, 3 आणखी काय आहेत, हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. हे त्रिकोणाचे शिरोबिंदू 43, 75 वजा 21. तर आपल्याला काय करायचं, फक्त मध्यगा संपात बिंदूचा वाय निर्देशक काढायचा, हो की नाही. मग आपल्याला काय म्हणता येईल, x1 बरोबर 4, y1 बरोबर 3, x2 बरोबर 7, y2 बरोबर 5, x3 बरोबर वजा 2, y3 बरोबर 1. आपल्याला फक्त समजा मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर x, y. पण आपल्याला फक्त yच काढायचं आहे. मग y बरोबर y1 प्लस y2 प्लस y3/3. दोन्ही निर्देशक नाही करायचे आपल्याला, फक्त y निर्देशकच काढायचं आहे. मग y चीच बेरीज केली, मग y किती आहे आपल्याकडे 3, वजा 3 पाहिजे होता माझ्या मते, 4 वजा 3 आहे तो. हा वजा 3, हा वजा 3, वजा 3 अधिक 7 अधिक 1, हा y2 किती आहे 5 आहे, हो ना. y2 किती आहे 5 आणि y3
3 बरोबर किती 5 आणि 1 6 तून 3 गेले 3/3 राहिले म्हणजे हा कॅन्सल 3 1 3 मग y बरोबर किती 1 म्हणजे मध्यगा संपात बिंदूच्या y निर्देशक किती आहे 1 आहेत हो ना किती आहे 1 आहे असं आपल्याला करता येईल. मग आता आपल्याला काय करावं लागेल त्यानंतर बघूया. साइन थिटा बरोबर कॉस थिटा तर थिटाचे माप किती बघा. नंबर 4 साइन थिटा बरोबर कॉस थिटा दिले आपल्याला ओके. पण आता बघा साइन 45 बरोबर 1/2 1/√2 साइन 45 किती आहे 1/√2 आणि कॉस 45 देखील 1/√2 आहे. इथे साइन आहे म्हणून साइन घेतला कॉस आहे म्हणून कॉस आहे. आता काय करावं लागेल आपल्याला बघा साइन कॉस सारखेच आहेत 1/√2 1/√2 मग या थिटाच्या ठिकाणी 45 येईल की नाही म्हणून थिटा बरोबर किती राहील 45 थिटा बरोबर किती राहील 45 राहील. हा आपला प्रश्न क्रमांक पहिला होता. आता बघा प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पुढील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. सोबतच्या आकृतीत AC आणि BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. AP/CP बरोबर BP/DP असेल तर दाखवण्यासाठी कृती पूर्ण करा. हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. इथं आपल्याला गृहीत धरावं लागेल किंवा आहेत असं समजलं तर काय होईल हे संगत बाजू प्रमाणात आहेत. हो की नाही दोन त्रिकोण समरूप दिले आणि तेव्हा काय होईल संगत बाजू प्रमाणात आहेत किंवा दिलेले आहे किंवा पक्ष असं देखील लिहिता येतं. आपल्याला दिलेलं आहे ना त्याच्यामुळे संगत बाजू लिहायची काही गरज नाही. आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे पण कुठं दिलेलं आहे तर पक्षामध्ये दिलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे या ठिकाणी होईल पक्ष. आता बघा कोण APB म्हणजे हा कोण हो ना याचा विरुद्ध कोण कोणता होईल हा APB CPD कोण CPD हे काय होतील विरुद्ध कोण होतील हो ना. मग आता हे दोन त्रिकोण समरूप असतील मग त्रिकोण APP समरूप त्रिकोण CDP कोणत्या कसोटीनुसार बा कसोटीनुसार कारण ही एक कोणाची जोडी झाली हो ना आणि या संगत बाजू प्रमाणात आहेत ही एक जोडी झाली म्हणून हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप असतील. त्यानंतर बघूया कोणतेही दोन म्हणते ना बघा सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन ABCD हा आयत आहे. AB बरोबर 5 AB बरोबर 5 हा आणि AC बरोबर 13 तर BC ची लांबी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. मग त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे हा कारण काय हा आयत आहे आणि आयताचे प्रत्येक कोण कसे असतात काटकोन असतात. मग हा त्रिकोण ABC हा काटकोन घेतला तर कोण B कितीचा होईल 90 चा होईल आणि म्हणून काय होईल माहिती आहे का कर्ण वर्ग AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग असं पाहिजे. इथं बरोबर चिन्ह पाहिजे ओके नाही. AC हा कर्ण आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग आता बघा AB किती दिले आपल्याला 5 म्हणजे 5चा वर्ग घेतला हो ना. BC काढायची आपल्याला AC किती आहे 13 म्हणजे डायरेक्ट 13चा वर्ग 169 घेतला डायरेक्ट केला हो ना. आता बघा हा BC वर्ग हा 25 तिकडे गेल्यावर मायनस होईल मग 169 मधून 25 गेले किती राहिले 144. आता BC वर्ग बरोबर 144 आहे मग या 144 चा वर्गमूळ किती येईल 12 झालं. मग BC बरोबर किती राहील आपलं 12. आलं लक्षात तुमच्या दोनच करायचं ना हे संपा बरं चला ठीक आहे. कॉट थिटा प्लस टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा इंटू शेक थिटा. मग कॉट म्हणजे काय तर कॉस थिटा बाय साइन थिटा आणि टॅन थिटा म्हणजे काय साइन थिटा बाय कॉस थिटा. आता बघा याच्यामध्ये तिरपा गुणाकार केला साइन स्क्वेअर थिटा याचा याला केला कॉस स्क्वेअर थिटा. आता आपलं काय होईल माहिती आहे का
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 इथे लिहूया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती 1. म्हणजे या अंशासाठी आपण एक घेतला आणि छेदाला छेद दशाला तसाच. मग हा साइन सेपरेट केला, कॉस सेपरेट केला, 1/sin आणि 1/cos होईल, हो की नाही. मग 1/cos म्हणजे शेक आणि 1/sin म्हणजे कोशेक थिटा. हेच तर आपल्याला सिद्ध करायचं होतं. कोशेक थिटा इंटू शेक थिटा. बघा आता पुढील उपप्रश्न सोडवा म्हणते. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, एबी पी क्यू बरोबर 4/5 आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 125. तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी काढा. बरं ठीक आहे. प्रश्न कितवा आहे हा? 2B मधलं पहिलं. 2B मधलं पहिलं प्रश्न क्रमांक 2B मधलं पहिलं सांगा काय. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर हो ना, आणि काय दिलं, एबी पी क्यू बरोबर 4/5. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 125. ठीक आहे. बघा आता दोन त्रिकोण समरूप दिलेत आपल्याला. मग समरूप त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू, म्हणून काय होईल, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बाय एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग तिला पी क्यू वर्ग. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं रूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय किंवा गुणधर्म देखील म्हणू शकतो, हो की नाही. काय म्हणतो प्रमेय, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग या वर्गा संगत बाजूच्या वर्ग घेतला आपण. आता एबीसी आपल्याला काढायचं आहे ना, एबीसी आपल्याला काढायचं, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागीला पी क्यू आर किती आहे 125 बरोबर एबी किती आहे 4चा वर्ग आणि इथे पी क्यू किती आहे 5चा. मग आता काय होईल, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बाय 125 बरोबर 16 भागीला 4चा वर्ग केला आणि 5चा वर्ग केला. मग आता काय होईल, तिरपा गुणाकार केल्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 125 गुणिला 16 भागीला 25 आणि 25 5 26. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर काय उरलं 5 गुणिला 16 म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर किती 16 पंच 80 सेमी वर्ग. 16 पंच 80 सेमी वर्ग असं आपलं उत्तर आलं. आलं लक्षात तुमच्या, असं होतं हे गणित. 4 सोडवा म्हणते ना, ठीक आहे. एक झालं. नंबर 2 त्याच्यात तिकडे तिकडे करण्यापेक्षा नंबर 2 अशी आकृती आहे.
ठीक आहे, या ठिकाणी काय येईल BAD. पुन्हा पुन्हा ती तिकडे पाठीमागे जाण्यापेक्षा मी इथूनच लिहितोय BAD. आणि इथे काय BCE. DXE बरोबर 105. DXE बरोबर किती 105. आणि AYC बरोबर 47. AYC बरोबर 47. तर DBE कळा ना, DBE करा. ठीक आहे, DBE मेजर कॉन्स DXE बरोबर 105. मेजर कॉन्स AYC बरोबर किती. बघा आता काय होईल माहिती आहे का, कोण DBE चा शिरोबिंदू E हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. हा बिंदू B हा बाह्य भागात आहे. मग या बिंदूने दोन कंस तयार केले, DXE आणि EYC. मग या बाह्य बिंदू असल्यामुळे, शिरोबिंदू बाह्य बिंदू असल्यामुळे त्या कोणाचं माप त्यांना अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या वजाबाकीच्या निमपट असतं. म्हणजे दोन कंस अंतरखंडित केलेत, मोठ्या कंसातून लहान कंस वजा करायचा आहे आणि निम्मे करायचा आहे. म्हणून मेजर कोन DBE बरोबर 1/2 मेजर कंस DXE वजा मेजर कंस AYC. पण बरोबर काय होईल, 1/2 DXE किती आहे 105 मायनस हा किती आहे 47 बरोबर 1/2 गुणिला किती 8 5 म्हणजे 5 आणि 2 दूनी 4 92 18 मेजर कोन DBE बरोबर किती 29°. मेजर कोन DBE बरोबर किती आलं आपलं 29°. असं होतं हे आपलं गणित, असं होतं हे आपलं गणित. ठीक आहे, आपल्याला किती सोडायचे होते, आपले 2च झालेत ना, 2 झालेत ना, 4 राहिलेत ना. आपण हे 4 नंबरचं घेऊ. साइन थीटा बरोबर 11/61 इथं घेऊ. हे खोडून टाकू. साइन थीटा बरोबर 11/61 तर कॉस थीटा किती काढायचं आहे ना. 4 नंबरच आहे ना, बरोबर नंबर दिला ना. ठीक आहे, बघा आता साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असं आपण नित्य समीकरण या अगोदर बघितलं. साइन थीटा बरोबर कॉस थीटा बरोबर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. मग आता साइनची किंमत या ठिकाणी ठेवूया 11. बरं याला आपण काय करूया, आपल्याला कॉस काढायचा आहे ना, कॉस वर्ग थीटा बरोबर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा होईल. असं हा साइन त्या बाजूला गेला मायनस झाला बरोबर. या 1 ला 1/1 वजा साइन किती आहे 11/61 चा वर्ग बरोबर 1/1 वजा 121 भागिला 3721. या 61 चा वर्ग किती आहे 3721. मग आता तिरपा गुणाकार केल्यानंतर काय होईल 3721 वजा 121 भागिला 3721 आणि म्हणून काय होईल कॉस वर्ग थीटा बरोबर काय होईल 3600 भागिला 3721. मग आता आपण कॉस थीटा काढूया. कॉस थीटा 36 वर्गमूळ 60
आणि 37चा काय होईल 61 झालं. कॉस थिटा किती काढला आपण 61 असं होतं. आता बघा त्रिकोण एबीसी मध्ये बी बरोबर टी, त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे की नाही ते आपल्याला पाहायचं. इथं करूया, इथंच करू 5 नंबर. त्रिकोण एबीसी मध्ये बी बरोबर 90. आता बघा काय दिलं, AB 9 BC 40. AB बरोबर 9, BC बरोबर 40 आणि AC बरोबर 41. सेमी आहे, सेमी आणि हा देखील सेमी. ओके नाही. आपल्याला काय करायचंय, त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे की नाही ते सहकरण सांगायचं, हो ना. मग आता बघा सर्वात मोठी बाजू कोणती, सर्वात मोठी बाजू त्याला आपण कर्ण मानत असतो. कोणती आहे ती, AC बरोबर किती आहे 41. मग याचा वर्ग करूया ना, AC चा वर्ग बरोबर किती 441 चा वर्ग किती 1681. 4 चौक 1681. ओके नाही, 1681 नंबर 1. आता उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करूया. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर 9 चा वर्ग अधिक 40 चा वर्ग बरोबर 81 अधिक 1600 बरोबर काय होईल 1681. म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर 1681. दोन्ही कशा आल्या, सारख्याच आल्या. मग समीकरण नंबर 1 व 2 वर काय होईल, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. म्हणून काय होईल, त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. कारण काय, आपण हे सोडून दाखवलं. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढे असतो असं आपण सोडून दाखवलं. आलं लक्षात तुमच्या, हे देखील होतं. आता बघा प्रश्न क्रमांक 3 कृती पूर्ण करून लिहा. कृती पूर्ण करून लिहा. आकृतीच काढली नाही माझ्या मते, इथे देखील नाही. हा आपण काढूया छोटीशी आकृती. PSTR प्रश्न 3 असं आहे. बघा आता काय म्हणते, PQ आणि RS बिंदू T मध्ये छेदतात. PQ आणि RS बरं. STQ बरोबर 58. STQ बरोबर हा किती आहे 58, हो ना. PSR बरोबर 24. PSR हा किती आहे 24 बरोबर आहे ना. STQ बरोबर 58, PSR बरोबर 24. STQ बरोबर ही कृती पूर्ण करण्यासाठी पडताळा घ्या. ठीक आहे. बघा आता काय म्हणते माहितीये का, कोण SPQ बरोबर STQ मायनस PST. STQ मायनस कोण, हा आता बघा काय होईल माहितीये का, आता लिहिता येईल का आपल्याला, कोण STQ बरोबर कोण SPT अधिक कोण PST. बघा ना, हा काय बाह्य कोण आहे. STQ हा बाह्य कोण आहे. बाह्य कोणाचं माप त्याच्या अंतर्दुरुस्त कोणाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं.
म्हणजे या दोघांच्या बेरीज एवढं असतं. मग STQ हा बाह्य कोन झाला या दोघांची बेरीज. आता बघा SPQ काढायचंय आपल्याला. SPT म्हणजेच SPQ आलं लक्षात, कारण हे एकरेषी आहेत ना. मग SPQ बरोबर या STQ मधून हा PST वजा करा. PST किंवा PSR वजा करावा लागेल आपल्याला. मग आता SPQ बरोबर 34 होईल. 58 मायनस 24. SPQ बरोबर किती होईल? STQ किती आहे? 58 मायनस 24 बरोबर 8तून 4 गेले 5 राहिले, 5तून 2 गेले 3 राहिले, 35. 34 ना. हो, 8तून 4 गेले 4 राहिले, 34. हा 34. आता बघा मेजर कंस QS बरोबर 2 गुणिला 34 होईल. हो की नाही? कोणाचं माप त्यांना अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं, तर कंसाचं काय होतं त्याच्या दुप्पट असतं. मग या SQ कोणाचं माप या कोणाच्या निमपट असेल? SPQच्या. आता SPQ किती आला आपला? 34. इथे दिसणार नाही ना 34. मग 2 गुणिला 34 किती? 68. आता PR काढायचंय आपल्याला. PR चं माप याच्या निमपट असेल, दुप्पट असेल. PSR बरोबर 2 गुणिला 24 बरोबर किती? 48. 48 होईल. मग आता हाफ मेजर कंस PR अधिक हाफ मेजर कंस QS. मग PR आणि QS ची बेरीज करूया. 34 अधिक 38. हो की नाही? QS आणि PR 34 8 4 1200 2 हाताला 1 82. PR आणि QS अडुसष्ट अधिक 68. हा किती? 68 अधिक 48. QS आणि PR ना. 8 8 1606 हातचा 1 6 4 10 1 11. याला 2 न भागितल्यावर 2 पंच 10 1 2 8 16 58. या दोघांची बेरीज म्हणजे 68. 116. आता बघा मेजर कंस PS अधिक PR QS अधिक PR बरोबर 1 व 2 वरून किती होतील? दोघांची बेरीज. दोघांची बेरीज किती होईल? STQ बरोबर 58. STQ 58 दिलायच ना आपल्याला. म्हणजेच STQ हा आणि हा सारखाच आहे 58. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. STQ बरोबर हे. ओके नाही? कारण इथे समीकरण नंबर 1 मध्ये STQ किती आहे आपला? 58 आहे. आलं लक्षात तुमच्या? एकच सोडवायचं होतं का? एकच होतं तरी चला जाऊ द्या. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये काय म्हणते? P हा बिंदू A 4 वजा 3 B 8 वजा 5 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 3:1 गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा. बघूया एकदम. 4 वजा 3 8 5. ठीक आहे. बघा आता हा आपला झाला X1 Y1. हा X1 Y1 हा X2 Y2 आणि हा MN. मग आता काय करता येईल? आपल्याला काय सूत्र दिलं माहिती आहे का? रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र MX2 प्लस NX1 बरोबर M प्लस N आणि इथं MY2 प्लस NY1 बरोबर M प्लस N. मग हा M किती आहे? 3 गुणिला X2 किती आहे? 8 तो 8. हो की नाही? असं 3 8 24 24 आणि 4 28. इथे किती येतील आपले? 24. 8 3 24 आणि 4 4 1 4 24 आणि 4 28 आणि इथे काय येतील? 3 5 15. मग आता काय होईल माहिती आहे का? 24 आणि 4 28. 28 ला 4 न भागितल्यावर 4 7 28 आणि इथं 15तून 3 गेले 12 4 3 12 होते. 4 3 12 असं होते.
ठीक आहे. बघा आता सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये एक्स वाय समांतर बाजू एसी, एक्स वाय समांतर बाजू एसी. बाजू एसी 2 AX बरोबर 3 BX एक्स वाय बरोबर 9. ठीक आहे, ही आकृती काढूया आपण. BX प्रश्न किती आहे? तिसरा बी. प्रश्न तिसरा बी मधला पहिला. प्रश्न तिसरा बी मधलं पहिलं. हे अशी आकृती आहे. बी एक्स ए सी वाय अशीच आहे ना. बी एक्स ए सी वाय. बघा एक्स वाय 9 आहे. एक्स वाय किती आहे? 9. बाकी आपल्याला करायचं. बघा त्रिकोण ए बी सी मध्ये एक्स वाय समांतर बाजू एसी आपल्याला दिले. ओके नाही. आणखी काय दिलं? 2 AX बरोबर 3 BX. 2 AX 3 BX. ओके नाही. मग AX बाय BX बरोबर काय होईल? 3/2 असं होईल की नाही? 3/2. आता आपल्याला काय करायचं? हे दोन त्रिकोण समरूप दाखवूया आपण, किंवा होतील देखील. त्रिकोण BCA डायरेक्ट लिहू, डायरेक्ट लिहिले तरी चालते. कसं डायरेक्ट? त्रिकोण BCA समरूप त्रिकोण BYX. त्रिकोण BCA समरूप त्रिकोण BYX. कोको कसोटीनुसार. आता कसं ते पाहूया. कोकोच का म्हणले? इथे ही सिद्ध करायची काही गरज नाही. आपल्याला काय माहित आहे? दोन त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही नाही. दोन त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर रेषा काढली तर जे दोन त्रिकोण तयार होतात ते स्वतःशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात असं आपण शिकलो, हो की नाही? म्हणून किंवा हा कोण बी हा कॉमन आहे आणि हा कोण आणि हा कोण संगत कोण एकरूप, म्हणून कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप राहतील. मग आता आपल्याला काय करायचं माहितीये का? संगत बाजू प्रमाणात राहतील. BA बाय BX बरोबर AC बाय XY. हो की नाही? मग आता बघा इथे योगवियोग क्रियेने करावं लागत होतं आपल्याला, हो की नाही? इथे आपल्याला योगवियोग क्रियेने करावं लागत होतं. इथे योगवियोग क्रियेने करायला पाहिजे होतं. थोडं का की इथे हे बघा इथे काय करायला पाहिजे होतं आपण? AX अधिक BX बाय BX बरोबर 3 अधिक 2/2 योगक्रिया. योगक्रियेने मग काय होईल आपलं? AX अधिक BX काय होईल? AX अधिक BX काय होईल? AB बाय BX बरोबर 5/2. आणि याच्यानंतर हे करायला पाहिजे होतं आपल्याला. आता AB बाय BX किती आहे आपलं? हा 5/2 बरोबर AC किती आहे माहित नाही आपल्याला. AC XY किती आहे? 9 दिलाय. मग तिरपा गुणाकार करताना काय होईल? AC बरोबर 5 गुणिला 9 भागिला 2 बरोबर 5 9 45 भागिला 2 आणि याने याला भागितलं 22 दुनी 44 आणि 1 45 म्हणजे 22.5. 22.5 आहे. एवढंच पाहिजे. लक्षात तुमच्या. अशा प्रकारे आपण हे गणित केलंय. अशा प्रकारे हे आपण गणित केलं. ठीक आहे. त्यानंतरच बघूया प्रश्न दुसरा बी मधलं दुसरं दोन सोडवूया. ठीक आहे. दुसरा आहे तिसरा आहे? तिसरा आहे ना?
तिसऱ्या बी मधलं कितवं, तिसऱ्या बी मधलं दुसरं सिद्ध करा ते पक्ष. काय म्हणतो, चक्रीय चौकोनाचे समुख कोण परस्पराचे पूरक कोण असतात हे आपल्याला करायचंय, हो की नाही. त्याच्यासाठी आपण आकृती काढूया, काही गरज नाही याची, आणि मोअर मध्ये जाऊ, मॅथ मध्ये जाऊ, जॉब घेऊया, हे आकृती काढूया. हा झाला आपलं वर्तुळ, हो की नाही. आता याच्यामध्ये आपल्याला चक्रीय चौकोन काढायचा आहे. हा झाला ए बी सी डी. आणि लक्षात काय म्हणते, हा पक्ष चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे, हो की नाही. आता चक्रीय चौकोनाचे समुख कोण परस्पराचे पूरक कोण असतात, हो की नाही. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, कोण ए अधिक कोण सी बरोबर 180. कारण काय, कोण ए आणि कोण सी समुख कोण आहेत. कोण बी अधिक कोण डी बरोबर देखील 180. आता आपल्याला साध्य लिहायचंय. साध्य काय म्हणते आपल्याला, परस्पराचे पूरक कोण असतात, हो की नाही. परस्पराचे पूरक हे साध्यामध्ये पाहिजे होतं. हे साध्य, आणि आता सिद्धता लिहायचं आहे आपल्याला, हो की नाही. दोघांची बेरीज 180. आता बघा, कोण एडीसी ने कंस एबीसी हा आंतरखंडित केलेला कंस आहे. हो की नाही. या कोणाने हा कंस आंतरखंडित केला आहे. आलं का लक्षात तुमच्या. दुसऱ्या पेन घेऊ आपण, कोणता येईल, ब्ल्यू घेऊ की रेड घेऊ, रेड घेऊ. हा कंस आंतरखंडित केला, आलं लक्षात तुमच्या. कोण एडीसी ने कंस एबीसी हा आंतरखंडित केलेला कंस आहे. आता बघा, त्याच्या समोरचा घेऊया समुख कोण बी. कोण एबीसी ने, मग काय होईल माहितीये का, कोणाचं माप त्यांना आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे राहील. मेजर कोण एडीसी बरोबर 1/2 मेजर कंस एबीसी, नंबर 1 देऊ. आता कोण एबीसी ने कंस एडीसी हा आंतरखंडित कंस आहे एडीसी चा. आंतरखंडित कंस आहे, ओके. मग कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं, एडीसी. ओके नाही, आलं लक्षात तुमच्या. कोणाचं माप त्यांना आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या हा कंस. मग आता हे दोन कंस बनवून वर्तुळ तयार झालं ना. आणि म्हणून काय लिहिता येईल, समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 जर केलं आपलं तर काय होईल, मेजर कोण एडीसी अधिक मेजर कोण एबीसी बरोबर 1/2 मेजर कंस एबीसी अधिक मेजर कंस एडीसी होईल की नाही. हा 1/2 कॉमन निघाला, इथून एबीसी राहिला, इथे एडीसी राहिला. पण हे दोन कंस म्हणजे वर्तुळ आपला. हा कंस
एबीसी आणि एडीसी मिळून वर्तुळ तयार झालं, मग त्याला आपण 360 लिहू शकतो. म्हणून मेजर कोन एडीसी बरोबर मेजर कोन एबीसी बरोबर 1/2 गुणिले 360. याने याला भागितलं तर 180 येतात. आणि म्हणून काय होईल, मेजर कोन एडीसी अधिक मेजर कोन एबीसी बरोबर 180. ओके. मग आणि पण कोंडी व कोंडी हे समकोण आहेत. ओके. समकोण पूरक कोण असतात हेच आपण सिद्ध केलंय. त्यानंतर बघूया चौथा प्रश्न. एकच सोडायचं का? चला तर बीपीएससी आणि डी मिश्रण. ठीक आहे. समांतरभुज चौकोनापासून बिंदू पी हा शिडीचा मध्यबिंदू आहे. बीपी कर्ण एसी ला बिंदू एक्स मध्ये छेदतो तर 3x बरोबर 2ac हे दाखवा. बीपी आणि शिडी कशी आहेत, हे समान आहेत असं म्हणते. आता बघा हे दोन त्रिकोण घेऊ आपण, AXB आणि CXP. AXB आणि CXP हे दोन त्रिकोण AXB व त्रिकोण CXP मध्ये हे दोन त्रिकोण समरूप दाखवू आपण कोणत्या तरी कसोटीनुसार. आणि नंतर काय होतील मग आपलं हे होईल. हा घेऊया विरुद्ध कोण. कोण AXB एकरूप कोण CXP काय होईल, विरुद्ध कोण. आता आणखी एक जोडी कोणती सांगता येईल, हे सांगते BAC आणि XCP. AB ABX हा देखील चालतो, हा देखील चालतो. कोण APX एकरूप कोण CPX वितरण कोण. पण म्हणालो ना जिथं उलटा झेड एन उलटा एन असेल तिथं कोणता, हा झेड उलटा झेड झाला वितरण कोण. मग हे दोन त्रिकोण म्हणून त्रिकोण AXB समरूप त्रिकोण CXP काय कोको कसोटीनुसार समरूप. कोको कसोटीनुसार. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे संगत बाजू प्रमाणात असतील. मग काय होईल, AX बाय CX बरोबर BX बाय CP AB बाय CP. आता त्याला आपला संगत बाजू प्रमाणात. ओके नाही, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू किंवा संगत घटक म्हणता येईल. आता आपल्याला काय म्हणते माहिती आहे का, PC बरोबर PD. ओके नाही, मग DC दोन CP PC अधिक CP होईल ना, बरोबर काय होईल BX बाय CP. आता बघा हा CP आणि PD एकरूप आहे की नाही, CP आणि PD एकरूप आहे की नाही. मग AB काय माहितीये का, याला काय लिहिता येईल आपल्याला, हा
ए बी आणि सी डी दिसतात ना इकडून, मग हा सीपीला सीपी झाला, ए बीच्या ऐवजी 2 सीपी ठेवूया आपण. ए बीच्या ऐवजी काय ठेवलं आपण, 2 सीपी ठेवलं, मग कॅन्सल झालं, सीपी सीपी कॅन्सल झालं. मग हा जर घेतला आपण हे गुणोत्तर, तर AX बाय CX बरोबर 2/1 होईल. हे पाहिजे ना आपल्याला, अगोदर आपल्याला हे करावं लागेल. मग AX बरोबर काय होईल, 2CX. AX बरोबर काय होईल, 2 गुणिला CX. आता AX बरोबर काय होईल, 2CX. पण काय सिद्ध करायचंय आपल्याला, पण AC बरोबर AX अधिक CX. कारण काय, AXC हे कसे आहे, एक रेषी आहे, हो की नाही. मग ACचं माप हे AX आणि XCच्या बेरज एवढा असेल. मग AX काय लिहूया मी, 2CX अधिक CX. मग AC बरोबर किती राहिला आपला, 3CX. AC बरोबर काय राहिला आपला, 3CX. हे सिद्ध करायचं होतं का आपल्याला. मग AX बाय AC 3CX. मग AX बाय AC AX बाय AC, AX बाय AC बरोबर AX काय 2CX आणि AC काय 3CX आहे की नाही. AX बाय AC काढायचं होतं ना आपल्याला. मग आता CX कॅन्सल, AX बाय AC बरोबर 2/3. आता मग तिरपा गुणाकार केल्यावर काय होईल, 3AX बरोबर 2AC. हेच पाहिजे होतं का आपल्याला, 3AX बरोबर 2AC. लक्षात तुमच्या, अशा प्रकारे हे आपण गणित केलंय. अशा प्रकारे हे आपण गणित केलं. ठीक आहे, सोबतच्या आकृती त्याच्यानंतरच बघूया. हे घेऊया फटकन आपण. सोबतच्या आकृती काढावी लागेल आपल्याला. प्रश्न क्रमांक 4.2. 4 दुसरं. ठीक आहे, कशी आहे आकृती, एक वर्तुळ काढूया. एक वर्तुळ काढूया आणि त्याच्यामध्ये घेतलं. हा ठीक आहे. आता याला काय नाव दिलं, ABCD. ACD हा X हा Y, X हा Y. ठीक आहे, असंच होईल ना, असंच आहे. बरं चला, आपल्याला काय करायचं, हे फक्त आपल्याला हे फक्त सिद्ध करायचंय ना. आता बघा, आपल्याला असं लिहिता येईल, मेजर कंस BXD अधिक मेजर कंस BYD बरोबर 360. हो की नाही. हा BXC आणि हा BYD मिळून वर्तुळ तयार झालं, म्हणून आपण त्याला काय लिहिलं, 360 लिहिलं. आता नंबर 1. हो की नाही. आता काय म्हणतो माहिती आहे का, आता काय म्हणतो, मेजर कोण A अधिक मेजर कोण B अधिक मेजर कोण C अधिक मेजर कोण D बरोबर किती, 360. कारण काय, चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असतं, 360 असतं. पण आता बघा, कोण B आणि कोण D 90-90 असतील त्रिज्या स्पर्शिका संबंधानुसार, हो की नाही. पण कोण B बरोबर कोण D बरोबर 90 त्रिज्या स्पर्शिका संबंध, हो की नाही. म्हणून काय होईल, मेजर कोण A अधिक 90
अधिक कोन सी अधिक 90 बरोबर किती? म्हणून मेजर कोन ए अधिक मेजर कोन सी अधिक 180 बरोबर किती? म्हणून मेजर कोन ए अधिक मेजर कोन सी बरोबर 360 मायनस 180 म्हणून मेजर कोन ए अधिक मेजर कोन सी बरोबर किती? 180. पण आता मेजर कोन ए आणि सी हे कसे आहेत? समुख कोण आहेत, हो की नाही? मग आता काय होईल माहिती आहे का? मेजर कोन ए अधिक सी म्हणजे काय? हा केंद्रीय कोन आहे, हो की नाही? बी सी डी. मग केंद्रीय कोन आणि त्यांना अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप सारखंच असतं. मग त्याच्यासाठी आपण बी एक्स डी ठेवूया. मेजर कंस बी एक्स डी बरोबर किती? 180. कारण कोन सी बरोबर मेजर कंस बी एक्स डी किंवा केंद्रीय कोन असं देखील आपल्याला म्हणता येईल. आता काय होईल मग? हा कोन या कंस 180 मधून वजा करता येईल. मेजर कोन ए बरोबर 180 मायनस मेजर कंस बी एक्स. आणि लक्षात, हा तिकडे गेला, काय झालं? मायनस झाला. मग आता काय होईल माहिती आहे का? समीकरण नंबर याला 2 न गुणूया. याला काय करूया आपण? 2 ने गुणू. काय होईल? 2 मेजर कोन ए बरोबर 360 मायनस 2 मेजर कोन बी एक्स डी. अलग लक्षात, आपण काय केलं? 2 न गुणलं. आता 2 न गुणल्यानंतर काय होईल? आता बघा, आता 360 म्हणजे काय माहिती आहे का? 360 म्हणजे या दोन्ही कंसाची बेरीज. मग मेजर कंस बी वाय डी अधिक मेजर कंस बी एक्स डी वजा 2 मेजर कंस बी एक्स डी. आलं लक्षात तुमच्या? मी काय केलं माहिती आहे का? या 360 म्हणजे हा कंस अधिक हा कंस आणि वजा 2 ला वजा 2. मग आता काय होईल आपल्याकडे? 2 मेजर कोन ए बरोबर काय होईल? मेजर कंस पी वाय डी अधिक मेजर कंस बी एक्स डी होईल की नाही? या दोनातून हा एक गेला, एकच राहिला. मग हा 2 जर तिकडे गेला तर काय होईल? छेदाला जाईल. मग मेजर कोन ए बरोबर 1/2 मेजर कंस बी एक्स डी अधिक मेजर कंस बी वाय डी. हे सिद्ध करायचं होतं ना आपल्याला. हे सिद्ध करायचं. बी वाय डी मायनस बी एक्स डी का? बी वाय डी मायनस बी एक्स डी आहे का तो? बी वाय डी मायनस बी एक्स डी. बी वाय डी मायनस बी एक्स डी. हा मायनस पाहिजे होता ना. मायनस बी एक्स डी. बी वाय डी मायनस बी एक्स डी. बी वाय डी मायनस बी एक्स डी. बी एक्स डी बी वाय डी. लक्षात, हे होतं आपण प्रश्न क्रमांक 4 मधलं दुसरं. 2 सोडायचे होते ना. आता प्रश्न क्रमांक 5 एक राहिला. जर ए व बी या नैसर्गिक संख्या असतील आणि ए हा बी पेक्षा मोठा असेल तर ए वर्ग अधिक बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग आणि 2 ए बी या त्रिकोणाच्या बाजू असतील तर सिद्ध करा की तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं. ठीक आहे. मग आता काय करावं लागेल? आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या बाजू घ्याव्या लागतील. प्रश्न क्रमांक 5 मधलं पहिलं. प्रश्न क्रमांक 5 मधलं पहिलं.
ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग अधिक बी वर्ग, कॉमा ए वर्ग वजा बी वर्ग आणि कॉमा 2ab या काटकोन त्रिकोणाच्या बाजू असून ए वर्ग अधिक बी वर्ग कर्ण आहे असे मान. हो की नाही. मग कर्णाचा वर्ग ए वर्ग अधिक बी वर्ग पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग होईल. असं बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं होईल. मग आता काय होईल, ए अधिक बी पूर्ण कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2a वर्ग बी वर्ग अधिक बी चा चौथा घात अधिक ए बरोबर पाहिजे बरोबर ए चा चौथा घात वजा 2a वर्ग बी वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab याचाही वर्ग पाहिजे होता ना. मग हा 4 होईल. 4a वर्ग बी वर्ग. हो की नाही. उंची वर्ग अधिक पाया वर्ग असं देखील आपल्याला करावं लागेल. मग आता बघा ए चा चौथा घात बी चा चौथा घात कॅन्सल करूया. हा बी चा चौथा घात पाहिजे होता. आता आपल्याकडे काय राहिला 2a वर्ग बी वर्ग बरोबर वजा 2a वर्ग बी वर्ग अधिक 4a वर्ग बी वर्ग होईल की नाही. मग इथे किती राहिला 2a वर्ग बी वर्ग 2a वर्ग बी वर्ग सारखंच राहील. तिथे चालते तिथे चालते. ठीक आहे. मग इथे काय राहिला 2a वर्ग बी वर्ग बरोबर 2a वर्ग बी वर्ग म्हणून दोन्ही बाजू कशा आल्यात हो की नाही. म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे तसा आपल्याला म्हणता येईल. म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग कॉमा ए वर्ग वजा बी वर्ग कॉमा 2ab काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहे. या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहे. तेवढंच म्हणलं असतं का आपल्याला. तर सिद्ध करा की तो काटकोन त्रिकोण आहे. म्हणून तो काटकोन त्रिकोण आहे ऑलरेडी. याच्या आणखी काय आहे का ए व बी ला योग्य किमती देऊन त्रिकुटी मिळवा म्हणते. कोणत्याही किमती देऊ आपण. ए ला 1 देऊ बी ला 2 देऊ काही देऊया. समजा ए बरोबर 2 आणि बी बरोबर काय करूया 1 करूया. हो की नाही. ए बरोबर 2 आणि बी बरोबर 1. मग काय होईल ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 2 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग बरोबर 4 अधिक 1 बरोबर किती 5. ए वर्ग अधिक बी वर्ग 5. आता वजाबाकी करूया. पण ए वर्ग वजा बी वर्ग असं दिले ना आपल्याला. मग काय होईल 2 चा वर्ग वजा 1 चा वर्ग बरोबर 4 वजा 1 बरोबर किती 3. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर किती मग 3. आता 2ab बरोबर 2 गुणिला 1 बरोबर किती 4. 2ab मग पायथागोरसचं त्रिकूट काय झालं आपलं. म्हणून पायथागोरसचे त्रिकूट बरोबर काय 3 4 5 आलं ना. हा काय 5 3 4 लक्षात तुमच्या.
अशा प्रकारे कोणतीही संख्या घेऊन तुम्ही हे पायथागोरसचे त्रिकूट काढू शकता. याच्यामधलं एकच गणित सोडवायचं होतं. ठीक आहे, तुम्हाला इतरही सोडवता येतील, प्रॅक्टिस करता येईल. माझ्या मते ही प्रश्नपत्रिका तुम्हाला समजली असेल. काळजीपूर्वक पहा आणि वेळेचं नियोजन करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये ही प्रश्नपत्रिका सोडवता येईल. धन्यवाद. टिल देन गुड बाय. भेटूया नवीन प्रश्नपत्रिकेसोबत, सराव प्रश्नसंचासोबत पुन्हा एकदा पुढच्या तासिकेत.